नमस्कार आविदा. नमस्कार दादा. आज एक प्रेक्षणीय शर्यत झाली. तिकडे होता राणा आणि डोंगरिया, इकडे नखऱ्या आणि शिट्टी पळाली. कशी आहे गाडी पळाली, काय सांगाल त्याबद्दल? गाडी आमची दोघांची मित्रपूर्णच जमली. त्यावेळी माझाही नाव होता आणि मला वाटतं आकाश राऊत हे गाडीत होते, येत होते रस्त्यात. मी त्यांना फोन केला, बाबा चला आपली मलाही जोडणं, तुलाही आज पण जोड होणार नाही, ते आपली आपण मैत्रीपूर्ण शर्यत करूया. तर त्याने मला सांगितलं चल दादा आपण करू. आमची दोघांची मित्रपूर्ण शर्यत झाली. तिकडे डोंगऱ्यावर जमली, तिकडे नकऱ्या आणि शिट्टीवर जमली. परंतु तो कुठला बैल काढणार होता हा मला काय माहिती नव्हतं. पण आमचे मामा शिलगावचे यांचे भाऊ महेश याचा बैल राणा काढला तिकडे. ती शर्यत माझी कधी होत नव्हती, परंतु आज महेशने रस्ता दाखवून दिला शर्यतीचा मार्ग. त्यात काही शंका नाही आहे, शर्यती हसू खेळून होतात. परंतु ही आमची मामा बाच्याची कधी शर्यत झाली नव्हती. आज मामाच्या भावाने आम्हाला रस्ता मोकळा करून दिला. दादा, दोन्ही गाड्या छान पळल्या आणि तुम्हाला विजय भेटला, काय सांगाल त्याबद्दल? खऱ्या अर्थाने आकाश राऊत याचा विजय झालाय, कारण तो माझा छोटा भाऊ आहे आणि मी मोठा भाऊ आहे. आम्ही एकच शहरातली माणसं आहे आणि आम्ही भाऊ भाऊ आहे. याच्यात विजय त्याचा आणि माझा नाही, आमचा दोघांचाही विजय झालाय. दादा, त्याही बघा ना, MP वरनं बैल मुंबईला आणला पॉलासाठी, काय सांगाल त्याबद्दल? बघा, स्वर्गीय मोहन शेठ राऊत यांचा भाऊ प्रवीण शेठ राऊत यांना आवड आणि भावाचा नाव आणि वडिलांचं नाव अस्तित्व ठेवायचं म्हणजे प्रवीण भाऊ राऊत आणि आकाश राऊत याही दोघाही त्यांच्या वडिलांचं नाव हा जिवंतपणे ठेवलेला आहे. बघा, त्यांच्या वडिलांना कुठेही असं दाखवलं नाही का आमचे वडील गेलात, परंतु त्यांचा नाव प्रत्येक मैदानात आणि प्रत्येक अड्ड्यात हा पुकारला जातोय. स्वर्गीय कैलासवासी मोहन शेठ रामभाऊ राऊत हा नावाने त्यांचं नाव पडलेलं असतं. बघा, बैल आणणं हे कोणाचंही काम आहे, परंतु त्यांचा मुलगा आकाश हा MP ला 10 दिवस राहून सतत पाठपुरावा करून कुठला बैल चॉईस करायचा तर त्यांनी डोंगऱ्या चॉईस केला. शहरा बैल हा माझ्या दावणीला आणि डोंगऱ्या बैल हा त्यांच्या दावणीला. बघा, म्हणजे आमचा किती मिळतो जुळतोय. योगायोग शहरा बैल आमच्या दावणीला आणि डोंगऱ्या बैल हा आकाश शेठच्या दावणीला. म्हणजे आम्ही दोघे भाऊ आहेत म्हणून योगायोग दोन्ही बैला आमच्याच दावणीला आहेत. दादा, आता तुमचं नाव बघायला गेलं ना, प्रत्येक अड्ड्यामध्ये 12 वाजले की अविनाश शेठ पवार हा नाव बिनजोडला असतो, काय सांगाल त्याबद्दल? कसं आहे, ज्यावेळी मी घरून निघतोय, माझा टेम्पो ज्यावेळी येतोय, माझे भाऊ येतात छोटे, त्यांना मी सांगितलेलं असतोय मैदानात ज्यावेळी आपले बैल जातील दावणीला बांधल्यानंतर आपल्याला लगेच नाव देऊन टाकायचा, लवकर शर्यत करायची आणि लवकर घरी जायचा. हे प्रत्येक मैदानात मी प्रयत्न करत असतो सतत. परंतु सर्वात अगोदर येणारा मी आणि मैदानातून सर्वात लेट जाणारा सुद्धा मी. का बरं दादा? आता काय, एक जबाबदारी दिलेली आहे ठाणा रायगड मुंबई पालघरनी. सतत कोणाचा निर्णय, कोणाचा काय, कोणाची मोठी शर्यत असेल तर त्यावेळी आम्हाला थांबायला लागतो. विकास भाऊ, पप्पू शेठ, आकाश शेठ यांना आम्हाला थांबावाच लागतोय, कारण मोठ्या शर्यतीचा निर्णय तडजोड. आता मिलिंद शेठ आणि सोनू शेठ भोपतराव यांची शर्यत झाली, पेंटिंग निर्णय होता, परंतु निर्णय कटोकट होता. पण थोडाफार दिसला म्हणून तो घोषित लगेच केला. एकदम कटोकट असला तर ते पेंटिंग, मग ते रात्री द्या, मग हे त्याच्या आधी आम्ही पाठपुरावा घेऊन आमची जबाबदारी पार करण्यासाठी आम्ही उशीर करण्यात आलो. दादा, नखऱ्या बैला तुम्ही आताच कराय केलाय, कसं आहे करत झाला? नखऱ्या बैल हा माझ्या मित्राचा होता. दिनेश शेठ डोणे आणि आकाश डोणे हे आमचे मित्र. मला वाटतं ज्या दिवसापासून नखऱ्या बैल हा मुंबईमध्ये पळतोय तर माझा भाऊ रवींद्र पवार, निलेश पवार आणि संदीप डोणे हे माझे 3 भाऊ सतत त्या बैलाला मांडायला असतात. आणि हा करार म्हणून बोलता येणार नाही, आमचा घरचा बैल आहे म्हणून तो माझ्या नावात पळतो. दादा, तुमच्या किती नंदी आहेत? माझीकडे टोटल 12 नंदी आहेत, परंतु माझीकडे जास्त जबाबदारी मला झेपत नाही म्हणून माझं नंदी, माझा छोटा भाऊ संदीप सुरेश डोणे यांच्याकडे 2 नंदी असतात. दादा, एवढे बैलांचं नियोजन कसं करतं? कारण की मैदानामध्ये आल्यावर कोणतं नंदी कुठे करायचा, कसं काय होतं नियोजन? सर्व संदीप करतोय आणि रोहित करतोय. वर गेलो तर आमचे बंडा भाऊ करतात. माऊलमध्ये जर पलवायचे असतील नंदी
बंडा भाऊ आणि आशिष पडवळ हे दोन व्यक्ती आमचं तिकडचं नियोजन करतात आणि तिकडं पळवताना आम्ही आमच्या नावात गाडी कधीच पळणार नाही. पळेल ती फक्त बंडा भाऊ आणि आशिष पडवळ ह्याच नावाने पळली जाईल. दादा बघा ना, मागे ओलेला शरद झाली आपले स्वर्गीय पंडित शेठ फडके यांच्यासोबत, ती पण मैत्रीपूर्ण होती. याच्या आधी पण खेळले आणि आता वापस तुम्ही एकमेकांनी शर्यत खेळला, काय सांगाल त्याबद्दल? बघा, मी सतत तुम्हाला मला तर वाटतं तुमचे युट्यूब माध्यमातून वाहिलेनी माझी मुलाखत घेतली होती खिडकाली येते. मी सांगितलं होतं पंढरी शेठ हा माझ्या हृदयात आहे. पंढरी शेठ ह्या जगात नसतील पण माझ्या हृदयातून कोण काढू शकत नाही. बरोबर. पंढरी शेठ सोबत माझी शर्यत नव्हती, आमची मैत्रीपूर्ण रेशल म्हणून होते. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा काही लागला जात नाही, फक्त बक्षीस म्हणून बादल्या लागल्या जातात. आणि आम्ही दोघा भाऊ आहे, पंढरी शेठ आणि मी, कधी पैशाचा विचार केला नाही आणि कधी पैशाची बोलणी केली नाही. तिथे स्टेजवरती गेल्यानंतर जे काय त्यांनी लावले किंवा मी लावले त्याच्यात आम्ही दोघं समाधानी असतोय. आणि ह्याच्या पुढे देखील आमच्या शर्यती होतील गुरुनाथ शेठ फडके सोबत. परंतु ज्या ज्यावेळी त्यांच्याशी माझी गाडी जमल त्यावेळी माझी गाडी स्वर्गीय पंडित शेठ फडके ह्या नावानेच पडली जाईल. हां दादा, तुमची आणि आपणची एक कट्टर मैत्री होती, काय सांगाल त्या मैत्रीबद्दल? तो मैत्रीचा नाता नव्हता, तो आमचा भावाचा नाता होता. बघा, तुम्हाला माहिती नसेल, आता हे मुंबईमध्ये वादविवाद झाले असेल ते त्याच्यानंतर तडफूट झाली, नाहीतर पंढरी शेठ, मी स्वतः, संदीपभाई माली आणि राहुल शेठ पाटील या आमची 4 जणांची जोडी होती. कुठेही निघाल तरी आम्ही 4 सोबत असतो. परंतु काही कारणास थोडस वादविवाद त्यांची दुष्पट झाली. परंतु तो सुद्धा देखील आम्ही प्रयत्न केला का दोघं एकत्र यायचं, ते देखील आमच्याकडनं सक्सेस झाले नाही. पण पंढरी शेठ जर असते तर शेवटपर्यंत नक्कीच आम्ही त्यांना दोघांना एका टेबलावर बसवले असते. त्यांचा एक स्वभाव खूप चांगला होता पंढरी फडकेंचा, अजूनपर्यंत त्यांचं नाव मैदानामध्ये घेतात, काय सांगाल त्याबद्दल? पंढरी शेठ फडके हे जे व्यक्ती होते आताच नाही, मला वाटतं आपली पिढी जाईल. याच्यानंतर लहान लहान माझी मुलं तर नक्कीच घेणार, संदीपभाई मालीची मुलं तर नक्कीच पंढरी शेठचं नाव घेणार, आदरणार. कारण पंढरी शेठचं नाव हा एक किताब शर्यती या पुस्तकात लिहिला गेलेला आहे. जसे आपण काही सण साजरे करतोय, मी त्या सणांचं नाव न घेत, परंतु युट्यूबच्या माध्यमातून सर्वांना समजलं जाईल. एक आपल्या काही समाजात जे जे सण साजरा करतात तसा शर्यती क्षेत्रातला आपला पंढरी शेठ फडके हे देखील देव माणूस आणि त्या देवाला या क्षेत्रात पूर्णच विसरू शकत नाही. दादा, आता तुम्ही त्यांच्या बॅरेंसोबत कधी पण आपणच्या बॅरेंसोबत? आता बघा, मी महेश शेठ म्हात्रे यांना फोन केला होता. त्यांचा बैल वर होता, गुरुनाथ शेठला विचारताना बैल वर होता. परंतु गुरुनाथ शेठचा ज्यावेळी तुफान किंवा कुठलाही वासरू असो, माझे जेवढे नंदी आहेत, नखऱ्या, सरपंच, सिटी, वर्धन, यातला कुठलाही काही मागितला तरी मी कधी त्यांना नाही म्हणणार नाही. माझी शर्यत देखील जमली असेल ती मी शर्यत कॅन्सल करेन आणि त्यांना बैल. दादा, गुलाला किती महत्व देतो तुम्ही? कारण की आपण घरातून येतो, फक्त गुलालासाठी येतो. मी आता परत पैशासाठी कधी खेळलो नाही आणि खेळणार नाही. मला फक्त ती बादली बक्षीस हवी असते आणि गुलाल महत्वाचं आहे. माझ्या पाटण्यावर गुलाल पडला त्याला खूप मोठा महत्व आहे, त्यासाठी आम्ही खेळतो या 4 भावना. दादा, आई एक विचारणीच प्रार्थना करतो की तुमचा वर्धन शेट्टी सरपंच असंच नाव करो आणि इतक्या विजयाबद्दल खूप खूप आभार.